सावळं म्हणजे कसं काय राणा सावळं म्हणजे कसं नाही माहिती एखादा आपलं तर बघून घेईन पुन्हा कीर्तन झाल्यावर सावळं म्हणजे लय काळं बी नाही आणि लय पांढरं बी नाही त्यात काय म्हणतात सावळी मुलगी जर डेप्युटी कलेक्टर जर असेल मुलगा कलेक्टर जातात बघायला गेल्याबरोबर आई म्हणत असते पैशावाला आहे का वडील म्हणतात शिकलेला आहे का भाऊ म्हणतो खानदानी आहे का वडील पाहून आले पोरगी बैठक बसल्याबरोबर काय की हुशार आहे ज्ञानी आहे 100 एकर जमीन आहे भाऊ वगैरे सगळे व्यवस्थित आहेत चांगलं आहे ती पोरीला काय देणं गेलं नसतं त्याचं शेवटी आई काय म्हणत असते दिसायला कसा आहे वडील म्हणत असतात जरा सावळा आहे पण खूप चांगला आहे कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति आणि तुमच्या आमच्यासारखे लग्नाला गेलेले जेवायला काय म्हणतात का तिकडे काही का सांग भगवान परमात्मा सावळा आहे सावळे सानुले त्याला तानुले म्हणतात बरं तान आहे खेळे ते वैदे वृंदावनी भगवान परमात्मा जो आहे तो सावळा सानूला गोपाळामध्ये काय करतोय खेळतोय खोड्या करतोय चोऱ्या करतोय काय यशोदा त्रस्त व्हायला लागली गवळणी गाराने घेऊन येतात परवाला मुच्या घरादारी निघा होता म्हातारा देवनी ताकाचा डेरा पुढला त्यावरी गोपाळाबरोबर खोड्या बी करायला लागले एका गवळणी सांगितले यशोदे परवा आमच्या घरी आलं दैदूत तुपलूनी खाऊ घातलं सगळ्या गोपाळाला म्हातारा ढाळजात झोपलेलं होतं 10-5 जणांनी डेरा उचलला आणि म्हाताऱ्याच्या डोक्यामध्ये मरण ते नाही मागाशी आवाज कमी झाला म्हणून आता वाढ येईल नाहीतरी म्हाताऱ्याचा रागच येतो सगळे बरं खा कुणाला दे आमचा सुद्धा राग येतो म्हातारा आहे ना कसं बऱ्याच जणांना वाटतात म्हातारे जावा म्हणून तर एवढ्या जोरात डेरा टाकला नव्हता म्हाताऱ्याच्या सेवा करायची बरं का म्हाताऱ्या माणसाची सेवा करायची म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि खऱ्या तिजोरीच्या चाव्या कोणाजवळ असतात कळालंय म्हणूनच म्हाताऱ्याची सकाळपासून सेवा चालू आहे असं केलं बरं का देवाचा नातोय ना असा हात केला तिकडे आणि जेवढी जेवढी म्हाताऱ्या माणसाची आपण सेवा करू तेवढा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळत असतो त्याच्यामुळं सगळी सेवा वगैरे करायची बरं का म्हाताऱ्या माणसाची यशोदा म्हणली एवढ्या जोरात टाकला तो डेरा म्हातारा आहे का गेलं ती म्हणली ते बी सतकत वाटतच नव्हतं 3दा ऍक्सिडेंट झाला 4 वेळेला विहिरीत पडलं कोरोना झाला ऍक्सिडेंट झाले तरी अजून नाही त्याला काही झालेलं नाही याचाच अर्थ काय आहे आयुष्य त्यांचं शिल्लक दुसऱ्या गवळीने सांगितले यशोदे गाय सोडून दिल्या गाढव आणून बनले फटाफट लाता मला मारले तिसऱ्या गवळीने सांगितले